नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आणि ॲक्च्युली हा ज्वारीच्या वरचे पट्टे मी मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नव्हतं. हे बघा, हे मी JCB बोलून, हे लई छोटी पट्टी होती, इथं काही नव्हतंच, म्हणजे लई छोटी होती. हे काही JCB बोलून हे ह्या साईडला उकरून घेतलेलं आहे सगळं. आणि इथं बी वरती मी एक पट्टी तयार केलेली होती ट्रॅक्टरनं. इथं मी 1 महिना 2 महिने झाले असतील, इथं मी लसूण टाकला होता, पण ती काही एवढं लागलं नाही. तर माझ्यात बरेच मिस्टेक झालेले ह्या पट्टीला. इथं वांग्याची लावलेली आहेत मी रोपं, लई चेंजेस केलेले आहेत. इथं मोठं झाड होतं गुठळीचं, ते पण आपण काढून टाकलं. हां, हे वरती एक मी नवीन पट्टी तयार केलेली होती, एक ह्याला बी महिना झाला असेल तयार करून. आणि मी जो शेततळं कशाला, लई छोटं आहे शेततळ्याच्या हिशोबाने बी. आपण हे असं तयार केलं, ह्याचं काम बाकी आहे अजून. हे असं आपलं इथं लईच मुरुम आहे, खूप काय म्हणतात त्याला, खडक आहे. हे दगडी आहेत, मोठमोठी दगडी आहेत हे असे. तर त्याला फोडून बिडून काढत बसणार नाही, हाय त्यालाच लेवल करणार आहे मी. कारण आपलं बजेट पण बघितलं पाहिजे ना, आपण खिशाचा सल्लाही घेतला पाहिजे. तर मी हे लई तर 10-15 हजार लिटर साठवल्यात पाणी, 10-12 हजार लिटर. ते आपल्याला ह्याच पट्ट्यांसाठी उपयोगी पडेल. आणि पलीकडे एक पट्टी आहे, ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, जी मी तयार करणार. आपल्याला शेत खूप कमी आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातच ॲडजस्ट करावं लागणार आहे. कसं काय करायचं, कुठल्या प्रकारचं. इथंच सगळ्या प्रकारची झाडं लावणार. इथून हे जेवढं शेत माझं आहे तिथं शेवगा वगैरे. आणि पाण्याची सोय नाही आहे इथं, म्हणजे विहीर म्हणताल तर विहीर वगैरे नाही आहे, बोर नाही आहे आपल्याकडं. तर मला पाणी रस्त्यावरनं 500 फुटावरनं पाईप लावून आणावं लागतं. ते पलीकडच्या ह्या साईडला वरती रस्ता आहे, 500 फूट लांब आहे ना जवळपास. आणि मी 1000 लिटरची टाकी ठेवलेली. ज्या दिवशी मी ज्वारीला पाणी देतो ना, त्या दिवशी ही टाकी भरून ठेवतो. ही टाकी भरली की पाण्याचं आपलं महिनाभर घालवतं कसं बसं. कारण पाणी जास्त नाहीच आहे आपल्याकडे द्यायला इथं. आपल्याला मेनली आहे ना, मी हे एक सहज मी लावलेलं आहे, कारण हे मोकळं ठेवलं म्हणून काय नव्हतं, म्हणून मी इथं आपलं मिक्समध्ये पालक वगैरे सगळं असं छोट्या प्रमाणातच केलेलं होतं. लसूण वगैरे, ही लसूण एवढीशीच पट्टी आपली तिथं वरती लावलं आहे, त्यापेक्षा इथला लसूण तरी बराच दिसतो. सगळं माझं पहिल्यांदाच, म्हणजे मी प्रयोगच करतो, जसं शिकतोच आहे. तर ही हळूहळू आपल्या लक्षात येईल काय करायचं. ही मेथी लावली होती, ते आता मी बियांसाठी ठेवलेलं आहे. कालच मी मेथीच्या बिया हार्वेस्ट केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. ही जी मेथी, हो हिचं हे वाळलेलं आहे. हो, ही कसं ही वाळलं मला वाटतं का काय बोललंच आहे अजून. आणि इथं मिरच्या बी आहेत आपल्या इथं. तर ह्या इथं मी शेवगा, म्हणजे हे पूर्ण आपला प्लॅन असा आहे की हे सगळं आहे ना, इथं शेवगा, लिंब कमर्शियल शेतीसाठी एक खूप नाही झाडं लावता येणार आपल्याला, जागाच कमी आहे म्हणल्यावर. अर्धा 10 गुंठे 10-12 गुंठे पण नसेल नीट. हे ज्वारीत 9 गुंठ्यात आहे. बाहेरचं धरलं जरी, आउटर जरी 5-6 गुंठे धरलं तरी, हा चला आपण 15 गुंठे धरून झालो, अर्धा एकर पण नीट नाही आहे. सो इथं आपण शेवगा, लिंब आणि कमर्शियल वेगळं दोन्ही, आणि बाकी किरकोळमध्ये आंबे वगैरे 5-6 4-5 आंबे, हे असं सगळं मिक्समध्ये लावणार आहे. आता हे लिंबाला मला लक्षात आलं की इथं लिंब चांगले आहे, त्याला शेवगा चांगला येईल आमच्या इथं. तर पावसाळ्याशिवाय आता काय लावता येणारच नाही. पावसाळ्यात लावलं तर मग पुढं 5-6 महिने टेन्शन नाही आहे पाण्यासाठी तरी. मग बघूयात, पाण्याची मी काहीतरी आणखी सोय करेल. तोपर्यंत आपलं शेततळ्याचं बी काम क्लिअर होईल होपफुली. कारण सगळं बघितलं तर पैशाचा बी सल्ला घ्यावा लागतो मित्रांनो, खिशाचा बी सल्ला घ्यावा लागतो. पैसे ज्याच्यासाठी लढतोय आपण तेच. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.